सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. तर आजचा आपला विषय आहे तृष्णेत पडून मनुष्य स्वतःचाच नाश ओढवतो. जो मनुष्य तृष्णेमध्ये पडून स्वतःचाच नाश ओढवतो. आणि आजची आपली ही गोष्ट आहे एका अपुत्तक श्रेष्ठीची गोष्ट. एक अपुत्तक श्रेष्ठी होता त्याची गोष्ट. तर धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 355 उल्लेखित आहे. हणंती भोगा दुम्मेधं नोचे पारग वस्वेसिनो भोगा तन्हाय दुम्मेधो हंती अय्येयवत्तन. या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे, संसारातून पार होण्यासाठी जो प्रयत्न करीत नाही, ह्या संसारातून पार होण्यासाठी जो कुणी प्रयत्न करीत नाही, अशा दुर्बुद्धी मनुष्याला त्याचे भोग नष्ट करून टाकतात. संसारातून पार होण्यासाठी जो प्रयत्न करीत नाही त्याला भगवान बुद्धांनी काय म्हटलेलं आहे? दुर्बुद्धी पुरुष. असा दुर्बुद्धी मनुष्य त्याचे भोग नष्ट करून टाकतो. भोगाच्या तृष्णेत पडून तो दुर्बुद्धी मनुष्य परक्यासारखा आपलाच घात करतो. आणि भोगाच्या तृष्णेमध्ये पडून तो दुर्बुद्धी मनुष्य परक्यासारखा आपला स्वतःचाच घात करून घेतो. ही गाथा भगवंतांनी श्रावस्ती येथील एका अपुत्रक श्रेष्ठीला उद्देशून म्हटलेली आहे. ही गाथा भगवंतांनी श्रावस्तीमधल्या एका अपुत्तक श्रेष्ठीला उद्देशून म्हटलेली आहे. श्रावस्तीच्या एक अपुत्रक श्रेष्ठी मरण पावला. श्रावस्तीमध्ये एक अपुत्रक श्रेष्ठी राहत होता, तो मरण पावला. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून कौसल नरेश राजा प्रसेनजिताचे त्याच्या न्याय सल्लागारांना विचारले. त्याची मृत्यूची बातमी ऐकून कौसल नरेश जो राजा होता, राजा प्रसेनजित, त्याच्या न्याय सल्लागारांना त्यांनी विचारले, संतानहीन पुरुषांच्या संपत्तीवर कोणाचा अधिकार असतो? ज्या पुरुषांची संतान नसते तर त्यांच्या संपत्तीवर कुणाचा अधिकार असतो, असं कोणी विचारले? असं विचारलं कौशल नरेश राजा प्रसेनजिताने त्याच्या न्याय सल्लागाराला विचारले. तेव्हा सल्लागारांनी सांगितले कुणाचा अधिकार असतो? तर राजाचा अधिकार असतो. संतानहित पुरुषाच्या संपत्तीवर राजाचा अधिकार असतो, असं राजाच्या न्याय सल्लागारांनी सांगितलं. हे उत्तर ऐकून प्रसेनजित राजाने जातीने हजर राहून त्या अपुत्रिक श्रेष्ठीची सर्व धनसंपत्ती राजप्रसादामध्ये जमा केली. आणि हे उत्तर ऐकून प्रसेनजित राजाने हजर राहून त्या अपुत्रक श्रेष्ठीची सर्व धनसंपत्ती राजप्रसादामध्ये जमा केली. ती संपत्ती जमा करण्यास त्याला 7 दिवस लागले. आणि ती संपत्ती जमा करण्यामध्ये एवढी त्याची संपत्ती होती की संपत्ती जमा करण्यासाठी त्याला 7 दिवस लागले. हे 7 दिवस राजा ती संपत्ती जमा करण्यात इतका मग्न झाला आणि ह्या 7 दिवस राजा त्याची संपत्ती करण्यामध्ये इतका मग्न झाला की भगवंताच्या धम्मोपदेशासाठी 1 दिवसही सुद्धा काढू शकला नाही. आणि त्याची संपत्ती जमा करण्यामध्ये तो 7 दिवस इतका मग्न होता की भगवंतांचा धम्मोपदेश ऐकण्यासाठी तो 1 दिवस सुद्धा काढू शकला नाही. तसा तो नेहमीच नियमाने दर दिवशी प्रातःकाळी भगवंताच्या दर्शनाला आणि धम्मोपदेशाला जात राहायचा. आणि हा जो राजा होता, राजा प्रसेनजित, प्रातःकाळी दर दिवशी भगवंतांच्या धम्मोपदेश दर्शनाला आणि धम्मोपदेश ऐकायला जात असायचा. ज्या दिवशी संपत्ती राजप्रसादामध्ये गोळा करण्याचे थांबले त्याच दिवशी राजाला तथागताची आठवण झाली. आणि 7 दिवसानंतर जेव्हा पूर्ण संपत्ती गोळा झाली त्या दिवशी तथागताची आठवण झाली राजाला. आणि भर दुपारीच भगवंताकडे जाऊन त्याचे दर्शन घेतले व त्रिवार वंदन करून बाजूला बसला. आणि जेव्हा आठवण झाली तर भर दुपारीच तो राजा भगवंताकडे गेला, त्यांचे दर्शन घेतले, त्यांना वंदन केलं आणि बाजूला बसला. भगवंतांनी राजाला भर दुपारी येण्याचे कारण विचारले. आणि भगवंत तर सर्वज्ञच होते, तर भगवंतांनी त्यांना विचारलं की एवढ्या दुपारी येण्याचे कारण काय आहे? राजाने सर्व समाचार सांगून विचारले की भगवान, एक गोष्ट माझ्या लक्षात आली नाही की त्या अपुत्रक श्रेष्ठीजवळ एवढे धन होते की मला ते धन गाड्यांमध्ये भरून राजखजिन्यात नेण्यासाठी 7 दिवस लागले. आणि अशा प्रकारे तो भगवंतांना सांगतो.
एक गोष्ट माझ्या लक्षात आली नाही की त्या अपुत्रक श्रेष्ठीजवळ एवढे धन होते की ते धन गाड्यांमध्ये भरून राज खजिन्यामध्ये नेण्यासाठी मला 7 दिवस लागले. एवढ्या अफाट धनसंपत्तीचा तो मालक असूनही रुखी सुखी खात होता. त्याच्याजवळ एवढी अफाट धनसंपत्ती असून सुद्धा तो रुखी सुखी साधारण जेवण करत होता. फाटलेले जुने पुराणे वस्त्र अंगावर घालीत होता. आणि एवढी संपत्ती असून सुद्धा तो आपल्या अंगावर फाटलेले जुने पुराणेच वस्त्र घालायचा आणि तुटलेल्या जराजीर्ण रथावर बसून प्रवास करीत होता. आणि नेहमी तो एवढी त्याच्याजवळ धनसंपत्ती असून सुद्धा त्याचा जो रथ होता त्याच्या तुटलेला होता. त्या तुटलेल्या रथावर तो बसून आपला प्रवास करीत होता, परंतु त्यांनी नवीन रथ बनवलेला नव्हता. भगवंत क्षणभर मौन झाले. जेव्हा हे प्रश्न प्रसेनजित राजाने भगवंतांना विचारले तेव्हा भगवंत क्षणभर मौन झाले. जणू काय त्या श्रेष्ठीचा भूतकाळ शोधण्यात ते क्षणभर मौन झाले. आणि जणू काय भगवान त्या श्रेष्ठीच्या भूतकाळ शोधण्यामध्ये क्षणभर मौन झाले. नंतर म्हणाले, महाराज, ह्या श्रेष्ठीने तगर शिखी बुद्धांना फार फार वर्षांपूर्वी थोडे दान केले होते. आणि स्मरण करून भगवान मौन झाले. आणि भगवान मग सांगतात, महाराज, ह्या श्रेष्ठीने, हा जो श्रेष्ठी होता, तगर शिखी बुद्धांना, बुद्ध होते तगर शिखी, त्यांना फार फार वर्षांपूर्वी थोडे दान केले होते. दान काही फार मोठे नव्हते. थोडे दान केले होते, परंतु दान काही त्यांनी जे दान दिले होते ते फार मोठे नव्हते. मोठे दान देण्याची त्याची क्षमता सुद्धा नव्हती. आणि तेव्हा त्याची मोठे दान देण्याची क्षमता सुद्धा नव्हती. दान अगदी क्षुद्र होते. आणि जो दान त्यांनी दिला होता तो अगदीच क्षुद्र होते. मात्र क्षुद्र दानाचाही विराट परिणाम झाला. परंतु त्यांनी जो क्षुद्र दान दिला त्याचा सुद्धा विराट परिणाम झाला. त्या दानाच्या फलस्वरूप तो एवढ्या अफाट संपत्तीच्या ह्या जीवनात मालक झाला. त्यांनी त्या जन्मामध्ये तेव्हा त्या बुद्धांना त्यांनी तो दान दिलं होतं. अतिशय क्षुद्र दान होतं, परंतु त्या दानाच्या फलस्वरूप तो एवढ्या अफाट संपत्तीच्या ह्या जीवनामध्ये मालक झाला. दान तर अगदी थोडेसेच होते, पण तरीही त्यावेळी तो फार पस्तावला. त्याला वाटू लागले की मी या तगरशिखी बुद्धांना दान करून मोठी भूल केलेली आहे. त्याने दान तर त्या तगरशिखी बुद्धांना थोडेसेच दिले होते, परंतु दान केल्यानंतर तो पछतावला की मी ह्या तगरशिखी बुद्धांना दान करून खूप मोठी भूल केलेली आहे. मी हे काय करून बसलो, मला हे दान करायला पाहिजे नव्हते, मी हे काय करून बसलो, म्हणून स्वतःलाच दोष देऊ लागला. आणि अशा प्रकारे तो स्वतःलाच दोष देऊ लागला. त्या पस्तावल्यामुळे त्याचे मन चांगलेसे अन्न खाण्यात, चांगलेसे कपडे घालण्यात लागत नव्हते. आणि त्या पस्तावल्यामुळे त्याचे मन चांगले कपडे घालण्यात, चांगले अन्न खाण्यात आणि कपडे घालण्यात सुद्धा त्याचे मन लागत नव्हते. त्या पश्चातापामुळे पैसा त्याच्या हातातून सुटत नव्हता. आणि त्याच्यामध्ये तो एवढा पश्चाताप करत होता की त्याच्या हातातून पैसा सुद्धा सुटत नव्हता. पैसे खर्च करण्याची क्षमता जणू नष्टच झाली होती. आणि त्याची जे पैसे खर्च करण्याची क्षमता होती ती जणू नष्टच झाली होती. तो नियमितपणे रोज हाच विचार करत राहायचा की मी ह्या तगरशिखी बुद्धांना का बरं दान दिलं, मला हे दान द्यायला पाहिजे नव्हतं. दान देणे तर दूर, आपल्या उपभोगासाठी सुद्धा धन खर्च करण्याची इच्छा तो गमावून बसला. आणि दान देणे तर दूरचीच गोष्ट झाली, परंतु त्याच्या उपभोगासाठी ज्या वस्तू लागत होत्या तो त्या वस्तूमध्ये सुद्धा आपला धन खर्च करायचा नाही, त्याची इच्छा तो पूर्ण गमावून बसला. त्या दानाचे 2 परिणाम झाले. त्यांनी जो तगरशिखी बुद्धांना दान दिला होता त्या दानाचे 2 परिणाम झाले. एक परिणाम असा की जे त्याने दिले त्या बदल्यात हे भरपूर धन त्याला मिळाले. त्याने थोडेसे दान दिले तर त्या थोड्याशा दानामुळे त्याला हे भरपूर धन मिळाले. आणि ते दिल्याने जो पश्चाताप त्याने केला त्यामुळे त्याचे जीवन अत्यंत कृपणतेने भरून गेले. त्याने दान केलं, दान केल्यामुळे त्याला 2 लाभ मिळाले. ते म्हणजे एक म्हणजे असं की त्यांनी दान केलं म्हणून त्याला भरपूर धन सुद्धा मिळाले, परंतु त्याच्या पश्चातापामुळे
त्याचे जीवन अत्यंत कृपणतेने भरून गेले. तो इतका कृपण झाला की स्वतः नीट खात नव्हता, नीट कपडे अंगावर घालू शकत नव्हता. त्या पश्चातापामुळे तो अगदी महाकंजूस झाला आणि एवढ्याशा दानामुळे तो एवढा पश्चाताप करू लागला आणि त्याच्यामुळे तो अतिशय महाकंजूस झाला. त्याने संपत्तीच्या लोभाने आपल्या भावाच्या मरणानंतर त्याच्या एकुलत्या एक मुलाला जंगलात नेऊन ठार केले. आणि संपत्तीचा त्याला एवढा लोभ होता, त्याच्या भाऊ मरण पावला तर त्याला फक्त एकुलता एक मुलगा होता, तर त्या एकुलत्या एक मुलाला त्याने जंगलात नेले आणि ठार केले, ज्याच्या फलस्वरूप त्याला त्याची स्वतःची संतान उत्पन्न करता आली नाही. त्याचा परिणाम असा झाला की तो स्वतःची संतान उत्पन्न करू शकला नाही. त्याच्या वांझोटा राहण्याचे हेच मूळ कारण आहे आणि म्हणून तो स्वतःची संतान उत्पन्न करू शकला नाही. ह्यावेळी मरून तो कठोर नरकवासात उत्पन्न झालेला आहे. आणि आता जेव्हा त्याची मृत्यू झालेली आहे तर तो कठोर नरकवासामध्ये उत्पन्न झालेला आहे, कारण जुने केलेले पुण्य आता समाप्त झालेले आहे. त्याने जुने जे पुण्य केले होते ते आता समाप्त झालेले आहे आणि नवीन पुण्य त्याने कधी केले नाही. जुनं पुण्य म्हणजे कोणतं की त्यांनी तगरशिकी बुद्धांना थोडंसं दान दिलं होतं, त्या दानाच्या मोबदल्यामध्ये त्याला भरपूर धनसंपत्ती मिळाली. आणि दुसरा परिणाम असा की त्यांनी दान दिलं तर तो खूप पश्चाताप करायचा, त्याच्यामुळे तो अतिशय महाकंजूस झाला आणि त्याचा कुठेही लक्ष लागत नव्हता की मी का बरं दिली, तो पश्चाताप करत होता. त्यामुळे तो आता नरक लोकामध्ये जन्म झाला त्याच्या आणि त्याला संतान प्राप्ती सुद्धा झाली नाही. संतान प्राप्ती का बरं नाही झाली तर त्याने स्वतःच्या भावाच्या मुलाला जंगलामध्ये नेऊन ठार केले होते. त्याचे पुराणे जे पुण्यकर्म होते ते आता संपलेले होते आणि नवीन पुण्यकर्म त्याने कधीही केलेले नव्हते. शास्त्राने सांगितलेली ही गोष्ट ऐकून राजा म्हणाला, भगवान त्या श्रेष्ठीने फार वाईट कर्म केले. आणि शास्त्रांची ही गोष्ट ऐकून तेव्हा प्रसेनजित राजा म्हणतो, भगवान त्या श्रेष्ठीने फार वाईट कर्म केले. महाविहाराचे अगदी शेजारी राहूनही आपल्यासारख्या बुद्धांना काही थोडेसे दान केले नाही. महाविहाराचे अगदी शेजारी राहून सुद्धा त्यांनी बुद्धांना कधीही दान केले नाही आणि स्वतःच्या संपत्तीचा स्वतःसाठी पण उपयोग करून घेतला नाही. स्वतःची जी संपत्ती होती त्याचा उपयोग स्वतःसाठीही नाही केला, इतरांसाठी नाही केला आणि दानासाठी सुद्धा त्यांनी केला नाही. त्याने कधी धम्मश्रवण सुद्धा केले नाही. महाविहाराच्या जवळ त्याचं घर असून सुद्धा त्यांनी कधी धम्मश्रवण सुद्धा केले नाही व संपत्तीचा सदुपयोग सुद्धा त्यांनी केला नाही. एवढी संपत्ती होती त्याच्याकडे तरी सुद्धा त्यांनी संपत्तीचा सदुपयोग केला नाही. काही पुण्य न करताच्या शेवटी तो मरण पावला आणि त्यांनी काहीही पुण्य नाही केला आणि शेवटी तो मरण पावला. शास्त्र थोडंसं हास्यस्मित केले आणि म्हणाले, असेच आहे महाराज, बुद्धिहीन मनुष्य धनसंपत्ती असूनही निब्बाणाचा शोध घेत नाही. ज्याच्यामध्ये बुद्धी नसते, बुद्धिहीन मनुष्य धनसंपत्ती असून सुद्धा निब्बाणाचा शोध घेत नाही. त्याच्याजवळ एवढी धनसंपत्ती असून सुद्धा तो निब्बाणाचा शोध घेत नाही आणि धनसंपत्तीमुळे उत्पन्न झालेली तृष्णा त्याचे दीर्घकाळपर्यंत हनन करीत असते. धनसंपत्तीमुळे त्याच्यामध्ये जी तृष्णा निर्माण होते ते दीर्घकाळपर्यंत कितीतरी वर्षांपर्यंत त्याचे हनन करीत असते, असे सांगून भगवंतांनी ही गाथा म्हटलेली आहे. अर्थात हा संसार पार करण्यासाठी प्रयत्न न करणाऱ्या दुर्बुद्धी मनुष्याला भोगविलास नष्ट करून टाकतात. हा संसार पार करण्यासाठी जो मनुष्य प्रयत्न करत नाही अशा दुर्बुद्धी मनुष्याला भोगविलास नष्ट करून टाकतात. भोगाच्या तृष्णेमध्ये पडून तो दुर्बुद्धी मनुष्य परक्या समान स्वतःचा नाश करून घेतो. अर्थ आहे, श्रावस्तीच्या एक श्रेष्ठी निपुत्रिक मरण पावला. साधारणतः असे घडले की ज्यांच्याजवळ धन आहे त्यांची संतान नसते. साधारणतः असे घडते की ज्यांच्याजवळ भरपूर धन आहे त्यांची संतान नसते. धनी मनुष्याला मूल दत्तक म्हणून घ्यावे लागते. भगवान बुद्ध सांगतात, धनी मनुष्याला मूल दत्तक म्हणून घ्यावे लागते. अपवाद असू शकते, काही ठिकाणी अपवाद असू शकते, परंतु बहुधा असेच घडते. खूप वेळेस असेच घडते. गरिबांच्या घरी मुलाबाळांचे पीक भरपूर असते.
गरिबांचे जे घर असते त्याच्यामध्ये मुलाबाळांचे पीक भरपूर असते, श्रीमंताकडे असे क्वचितच दिसते. आणि जे लोक श्रीमंत असतात त्यांच्याकडे असे क्वचितच दिसते. यामागे काहीतरी मनोविज्ञान दडलेले आहे. आणि ह्या मागे काहीतरी मनोविज्ञान दडलेले आहे. हे असे घडण्याला मनोविज्ञान हेच आहे की धनी माणसाकडे प्रेमांची कमतरता असते. यामागे काहीतरी मनोविज्ञान दडलेले आहे. हे असे घडल्याला मनोविज्ञान हेच आहे की धनी माणसाकडे प्रेमाची कमतरता असते. धन कमवण्याच्या नादात मनुष्य प्रेम विसरून जातो. धन कमवण्याच्या नादामध्ये तो मनुष्य प्रेमाला विसरून जातो. प्रेमी धन कमावू शकत नाही आणि प्रेमी मनुष्य धन कमावू शकत नाही आणि त्याने धन कमावले तर राखून ठेवू शकत नाही. आणि तो जर धन त्यांनी कमावले तर तो राखून सुद्धा ठेवू शकत नाही. धनाची उधळपट्टी होण्याची शक्यता प्रेमी मनुष्य वाम मार्गाने कमावणार नाही. प्रेमी मनुष्य जो असतो तो वाम मार्गाने कधीही कमावणार नाही आणि कमावलेले वाटण्यातच त्याची ह्यात जाईल. आणि तो जेवढा कमावेल त्याच्यामध्ये त्याची वाटण्यातच ह्यात जाईल. धन जमा करणारे हिंसक आणि कठोर असतील. जे लोक धन जमा करू ठेवतात ते हिंसक आणि कठोर असतात. त्यांच्या छातीत हृदय नसून दगड असते. आणि धन जमा करणाऱ्यांपैकी आपण सुद्धा जर धन जमा करणारे असणार तर तुमच्या छातीमध्ये सुद्धा काय आहे? हृदय नसून दगड आहे असे भगवान बुद्ध सांगतात. आणि म्हणूनच ते धन कमावतात. दगड आहे, हृदय नाही आहे. त्यांच्या मनामध्ये कुणाबद्दल ही दया भावना नाही आहे. याचा अर्थ असा की धन प्रेमाची हत्या करूनच मिळवता येते. धन कसा मिळवता येते? तर प्रेमाची हत्या करून. आणि ज्याने प्रेमाची हत्या केली तो वांझ होतो. एकाच अर्थाने नव्हे अनेक अर्थाने तो वांझ होतो. एकाच अर्थाने नव्हे तर अनेक अर्थाने त्याच्या जीवनात फूल उमलतच नाहीत. आणि त्याच्या जीवनामध्ये फूल उमलतच नाहीत. संतती तर फूल आहे जसे वृक्षाला फळ लागतात. संतती तर फूल आहे जसे वृक्षाला फळ लागतात. त्याप्रमाणे तुमच्या प्रेमाच्या धारेतच संतती रूप फूल लागतात. आणि त्याचप्रमाणे तुमच्या प्रेमाच्या धारेमध्ये संतती फूल लागतात. तर आजची आपली ही गोष्ट होती. तृष्णेत पडून मनुष्य स्वतःचाच नाश करून घेतो. तृष्णेमध्ये पडून मनुष्य स्वतःचाच नाश करून घेतो. आणि गोष्ट होती एका अपुत्तक श्रेष्ठीची गोष्ट. एक अपुत्तक श्रेष्ठी होता, त्या श्रेष्ठीची आजची आपली ही गोष्ट होती. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचे स्वस्ती मुक्ती हो. साधू साधू साधू.